लालू प्रसादांना शिक्षा होणं ही काळाची गरज होती. आपल्याला कुणी हात लावू शकत नाही. आपण काहीही केलं तरी चालू शकतं. आपण आपले मेव्हणे, आपली मुलं, आपले नातेवाईक यांच्यासाठीच बिहार हे राज्य जन्माला आलेलं आहे. अशा स्वरूपाचं त्यांचं आतापर्यंतचं हे राजकारण होतं. आजच्या न्यायालयाच्या निकालामुळे त्याला एक मोठा फटका बसेल, त्याला मोठा आळा बसेल. 1985 साली पहिल्यांदा हे प्रकरण उघडकीस आलं. त्यावेळेला तत्कालीन महालेखापाल होते TN त्रिवेदी नावाचे. त्यांनी पहिल्यांदा बिहार सरकारला या विषयावर सूचना दिलेली होती, इशारा दिलेला होता. त्याच्यानंतर काहीही या प्रकरणावरती सरकारने केलं नाही ना. बिहारच्या व्यवस्थेनं मुख्य सचिवांनी याविषयी काही केलं. त्याच्यानंतर पुढे 92-93 साली या प्रकरणाची अधिक जेव्हा वाच्यता झाली तेव्हा त्याच्याविषयी लालू प्रसाद आणि या सगळ्या मंडळींच्या उद्योगाविषयी अधिक तपशील मिळायला लागला आणि त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला. पण तरीसुद्धा काँग्रेस आणि जनता दल आणि त्यावेळेचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मग देवेगौडा आणि मग सोनिया गांधी यांची गरज, यामुळे या सगळ्या प्रकरणाला चौकशी किती एवढी हळू करता येईल तेवढी हळू करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. कारण लालू प्रसाद हे राष्ट्रीय राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामुळे या सगळ्याला एक विलंब लागला. जवळपास 17-18 वर्षाच्या या विलंबानंतर ही प्रक्रिया आज पूर्णपणे सुरू झालेली आहे न्यायदानाची. लालू प्रसाद यादव दोषी ठरवले गेलेले आहेत. ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे असं मला वाटतं. लालू प्रसाद यादव आता हे यातले शेवटचे आहेत. त्यातले सुरेश कलमाडी, कनिमोळी, माजी दूरसंचार मंत्री A. राजा आणि मधु कोडा, ही अशी राजकारण्यांची मालिका या सगळ्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्यांची तुरुंगात रवानगी होती. हे अतिशय स्वागताचं लक्षण आहे. मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीच्या, भारतीय समाजव्यवस्थेच्या आणि न्यायव्यवस्थेच्या प्रगल्भतेचं हे आपण लक्षण मानायला हवं. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा की मध्यंतरी लोकपाल वगैरे यासाठी काही आचरट मागण्या केल्या गेलेल्या होत्या. पण लोकपाल वगैरे काही नसताना सुद्धा आहे त्या व्यवस्थेत सुद्धा उत्तम न्याय करता येऊ शकतं हेच यावरनं दिसलं. त्यामुळे समस्त सुजाण अशा नागरिकांनी लालू प्रसाद यादवांच्या विरोधात जो काही निकाल गेलाय त्याचं स्वागत करायला हवं.